पुण्यामध्ये कालपासून आत्तापर्यंत जो आकडा समोर आलेला आहे त्यामध्ये जवळपास 18 ते 19 जणांचा या विषारी दारूच्या प्राशनामुळे मृत्यू झालेला आहे। आणि कालपर्यंत पुण्यातील हडपसर भागामध्ये आपण जर पाहिलं तर 6 नागरिकांचा या विषारी दारूमुळे मृत्यू झालेला होता। तर आज यामध्ये आणखी एका मृत्यूची वाढ झालेली आहे। सॅम्युएल दहिरम असं या व्यक्तीचं नाव आहे। याने सुद्धा याच भागातून ही विषारी दारू प्यायली होती आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याला सुद्धा अशाच प्रकारचा त्रास झाला होता, उलटी आली होती, फेस आला होता तोंडातून, अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे। परंतु जेव्हापासून हे आपण सगळं प्रकरण सुरू झालेलं पाहतोय तेव्हापासून आत्तापर्यंत आता जवळपास 8 ते 10 जणांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। काल त्यांना न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या सगळ्यामध्ये मुख्य आरोपी असणारा योगेश असेल, त्यासोबतच दुसरा मुख्य आरोपी असणारा कर्नेल सिंग विरका। तर या दोघांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जी माहिती दिली होती त्यांनी ही विषारी दारू कॅनच्या साहाय्याने काही भागांमध्ये पाठवली होती, विक्री केली होती। यामध्ये 555 लिटर, तब्बल 12 कॅन होत्या अशी माहिती मिळते आहे। 555 लिटर अशा प्रकारची विषारी दारू त्यांनी पुण्यातील गोखलेनगर परिसर असेल, त्यासोबतच वडारवाडी परिसर असेल, या भागामध्ये विक्री केली होती। आणि ही विक्री जी आहे तर ती केल्यानंतर आता पुणे पोलीस असतील, त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल, यांच्याकडून ही संपूर्ण दारू आता ताब्यात घेण्यात आलेली आहे। आणि आणखी जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या विषारी दारूमध्ये जी दारू त्यांच्याकडून तयार करण्यात आलेली होती ही बनावट दारू, यामध्ये जवळपास 200हून अधिक लिटरचं मिथेनॉल त्यांनी मिक्स केलेलं होतं। आणि या मिथेनॉलमुळेच या लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, या लोकांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील हडपसर भागामधील 6 जण, त्यासोबतच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जवळपास 12 ते 13 जण असे एकूण 19 जणांचा मृत्यू या सगळ्यामध्ये झालेला आहे। यासोबतच पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 ते 4 जणांना आता त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पिंपरी चिंचवड मधून सुद्धा काही पोलिसांचं निलंबन झालेलं आहे। त्या भागातून सुद्धा जवळपास क्राईम PI असतील, त्यासोबत काही जणांना असे 4 जणांना या सगळ्या प्रकरणासंदर्भात निलंबन करण्यात आलेलं आहे। यासोबतच आता पोलिसांकडून या सगळ्यांचा जो आहे ती चौकशी केली जाते, त्यामुळे या चौकशीमध्ये आता इतर गोष्टी समोर येतील। मात्र हा जो आपण पहिला आरोपी पाहिला तर यामधला जो मुख्य आरोपी आहे तर या आरोपी जवळपास 15 ते 20 वर्षांपासून हे सगळं अशा प्रकारचा दारू तयार करण्याचं काम करतो। आणि यामध्ये कर्नेल सिंग विरका जो आहे तर हा संपूर्ण दारू बनवण्याचं काम करत होता। 215 लिटर मिथेनॉल याने हे मिक्स केलेलं होतं। आणि या सगळ्यावर आता जरी पोलिसांकडून हे काही भागातले जे कॅन आहेत तर ते जप्त करण्यात आलेले आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांचा जीव याच्यातून कुठेतरी वाचला असं म्हणावं लागेल। पण आणखी त्यांची बरीच चौकशी करायची आहे आणि यामध्ये आता पोलिसांकडे आणखी बरेच काही मुद्दे आहेत ज्यावर त्यांना तपास करायचा आहे। काल त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। या सगळ्या आरोपींची आता कसून चौकशी केली जाईल आणि या चौकशीअंतीच आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतील। मात्र आतापर्यंत जो मृतांचा आकडा आहे तर तो 19 पर्यंत आपण सांगतोय। पण जेव्हा आपण हडपसर भागामध्ये गेलो तिथल्या ज्या लोकांचे घरातले व्यक्ती गेलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, तर त्या लोकांना अजून याबाबतची माहिती नव्हती, नक्की मृत्यू कशामुळे झाला हे माहिती नव्हतं। मात्र जेव्हा या सगळ्या बातम्या पसरल्या की विषारी किंवा बनावट ही जी मिथेनॉल मिश्रित दारू लोकांकडून पिली जाते आणि त्यामुळे मृत्यू होतोय, तेव्हा या लोकांना कळालं की आपल्यासुद्धा घरातील व्यक्तीने अशा प्रकारची दारू प्यायली असेल आणि त्यामुळेच मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या मृतांच्या आकडे जे आहेत ते संख्येत वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। या सगळ्यामध्ये आता पोलीस तपासात आणखी काय समोर येत आहे हे आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।